माझं नाव रिंकू शेवाळे आहे आणि कलागुरूमध्ये या ताईचं आपण स्वागत करूया. तर आपण थोडक्यात यांची माहिती आपण घेऊया. ताई, तुमची थोडक्यात माहिती. मी वर्षा राणे सोनवणे. मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे. माझं सिलेक्शन हिंगोली जिल्ह्यातून झालेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही हा जो आपल्या कलागुरूमध्ये जो हा राज्यस्तरीय स्पर्धा आपण जी बघतोय की जी सुरू केली आहे किंवा हा एक जो उपक्रम पहिला म्हटलं तरी चालेल, तर मग तुम्हाला ह्याच्यामध्ये भाग घेताना कसं वाटलं किंवा तुमचं इथे सिलेक्शन होईल की नाही ह्याची थोडी धाकधूक होती का? तर कशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये सहभाग घेतला की काय प्रवास होता तुमचा याच्यामध्ये? माझा प्रवास असा की मी यूट्यूबवर स्क्रोल करत होते. तेव्हा मला 2 वर्षापूर्वी मला हा चॅनल भेटला मीरा रांगोळी आर्ट्स. तेव्हापासून मी या चॅनलला जॉईन केलं होतं. मला रांगोळी काढायची खूप आवड होती. त्यावेळेस सरांनी जसं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं ते मी रेग्युलर करत गेली आणि आता ॲडव्हान्सपर्यंत थोडीफार पोहोचलेली आहे. तरी अजून कंटिन्यू करायचं आहे. आणि तसंच ॲड बघितली मी इंस्टाग्रामवर की स्पर्धा पण होणार आहे म्हणून. तेव्हा मी अप्लाय केलं याच्यासाठी आणि नंतर मग एक काही दिवसांचा क्लास होता. 21 दिवसांचा क्लास होता. नंतर मग कॉम्पिटिशनला अप्लाय केला आणि नंतर मग असं धाकधूक होते की माझं सिलेक्शन होईल की नाही होईल, पण एक कॉन्फिडन्सने मी देऊन बघितलं. तेव्हा माझं सिलेक्शन झालं आणि आज इथपर्यंत पोहोचले. तुम्ही एवढ्या लांब हिंगोली जिल्ह्यातून पुण्यामध्ये पोहोचला आहात, तर काय वाटतंय तुम्ही इथे आल्यानंतर? कशा पद्धतीने तुम्ही स्पर्धेची जी सुरुवात झाली आहे आत्तापर्यंतची किंवा आता आपण शेवटापर्यंत जस्ट चाललेलो आहात, तर सुरुवातीपासून आल्यापासून तो आत्तापर्यंतचा जो तुमचा प्रवास होता तो कशा प्रकारे गेला किंवा कसे तुमचा हा वेळ गेला थोडक्यात? जसं मी ठरवलं की आता राज्यस्तरीयसाठी जायचं आहे, तर थोडंसं नर्वस फील होत होतं की पुढे आपले लेवल काय असणार, कारण आपल्याला एवढं जमते नाही जमते, समोरचे आर्टिस्ट किती मोठे असते आणि काय करते. पण जसं इथेपर्यंत आलो आणि इथलं जसं वातावरण सरांनी हे करून टाकलं की कॉन्फिडन्स वाढवला आमचा की सगळं काही ठीक आहे, जसं येईल तसं कॉन्फिडन्सनी काढा, फ्री होऊन काढा. नंतर पुण्याला आले, एकटेच आले घरून. हिंमत वाटली की एकटीने प्रवास करायचा, पुढे जायचं असलं की जिद्दीनं जावं लागतं घराबरोबर. तर इथपर्यंत आली आणि इथं आल्याबरोबर जे सरांनी मान दिला, सन्मान केला, ते खूप छान वाटलं. रांगोळीमध्ये घरामध्ये कोणाला आवड किंवा कोणी तुम्हाला सपोर्ट करते रांगोळीसाठी असं कोणी? हो, सगळे घरचे सर्व सपोर्ट करतात. जशी मला आवड आहे, मी जिद्दीनं करते, तर घरचेसुद्धा सपोर्ट करतात की कर. आणि आता तुम्ही जो रजिस्ट्रेशन प्रोसेस केली किंवा काय अजून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे असं जरा कॉम्बिनेशन आहे की ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं, रांगोळी येईल की नाही, कॉन्फिडन्स आहे की नाही, तर तुम्हाला काय वाटतं की आपण काय केलं पाहिजे? नाही, ऑनलाईन शिकू शकतो का? हो, ऑनलाईनच शिकू शकतो, कारण मी 2 वर्षापासून मी ऑनलाईनच शिकलेली आहे, बेसिकपासून आजपर्यंत. तरी ऑनलाईन आणि याच्यामध्ये काही नाही, पण एक लाईव्ह कॅप्चर करून आपण जे शिकतो त्याच्यामध्ये थोडा फरक असतो. ते पण मी अनुभवलं. तुम्ही म्हणू शकता का ऑनलाईन हो, ऑनलाईन शिकू शकतो, 100% शिकू शकतो. आता जी एकंदरीत आपली स्पर्धा तिकडे चालू आहे, तर बाकीच्या कलाकारांबरोबर कसं वाटते किंवा कसे वाटते? खूप प्रेशर आहे, कसं वाटतं? नाही, प्रेशर नाही वाटते, फक्त सुरुवातीला धाकधूक वाटली की कसं काही करणार आहे, काय करणार आहे. पण जसं इथे आल्यानंतर एवढं फ्री वातावरण झालं की असं वाटलंच नाही की एवढे मिसळून राहतील म्हणून सर्व. मज्जा आली, छान वाटलं. थँक्यू. थँक्यू.